रस्ता भरकटलेला व्यक्ती असेल तर त्याला हायवे पर्यंत आणून सोडणं इज व्हॉट माय जॉब इज. कदाचित त्याला तुझ्याबद्दल भीती वाटत असेल, कदाचित तू त्याचा इन्सल्ट कधीतरी आधी केला असशील म्हणून तो रिवेंजफुल याच्यामध्ये तुला करत असेल. जर का तुम्हाला आजकाल फेमिनिझम कशाशी खातात हे माहिती नाहीये, वुमन एम्पॉवरमेंटचा अर्थ तुम्ही दुसऱ्या अर्थाने घेताय आणि तुम्ही हे खूप इझिली ब्लेम करताय नवऱ्याला की तो नार्सिसिस्ट आहे म्हणून, फक्त फिजिकल प्लेजर हवाय म्हणूनच हुकअप करतात. दॅट इज व्हॉट द डेफिनेशन ऑफ हुकअप इज. 10 जण मला भेटलीच आहे, या 10 मध्ये मग मी फिल्टर करू शकते टू एक्सचेंज माय फोन नंबर की मी कोणाबरोबर जेल झाले. माय गॉड, दिस इज ऑन ॲप. दिस इज इन पर्सन. इन पर्सन यू डू दिस. ओ वाव. स्वभाव भिन्नच आहे, अपब्रिंगिंग भिन्न आहे, फ्रिक्शन्स होणारच आहेत, व्हायलाच पाहिजे. पण फाईट्स ॲड अ स्पाइस इन द मॅरेज, राईट? से नो टू युअर फॅमिली, से नो टू युअर सोसायटी, से नो टू युअर पेरेंट्स. ते अक्षता टाकून मोकळे होतील, नंतर तुम्हाला हा सगळा अभ्यास करायचा आहे ज्याच्यासाठी तुम्ही प्रिपेअर्डच नाही आहात. तू सगळं करतेस, घर, कुटुंब, करिअर, पण स्वतःसाठी मात्र तुझ्याकडे वेळ नसतो. या सगळ्यात आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुला काय हवंय, तुझ्या मनाला, तुझ्या शरीराला काय हवंय हे समजून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. पण आपण कळत नकळत स्वतःलाच काही पावलं मागे टाकत असतो आणि आपल्या पलीकडे जे जग आहे त्याची काळजी घेण्यात व्यस्त होतो. स्वतःची काळजी घेण्यासाठी मात्र आपण वेळच काढत नाही. म्हणूनच आज आम्ही घेऊन आलोय एक अत्यंत महत्त्वाचा शो, मज्जा वेलनेस, खास तुझ्यासाठी, तुझ्या आरोग्यासाठी, तुझ्यासोबत. नमस्कार, मी खुशबू. मज्जा वेलनेस या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. नातं एक गोड पण थोडा गुंतागुंतीचा शब्द, ज्यामध्ये अनेकांच्या आयुष्याचा प्रवास दडलेला असतो. 2 वेगवेगळ्या विचारांचं, वेगवेगळ्या कल्चर्सचं, वेगवेगळ्या अनुभवांचं, वेगवेगळ्या स्वप्नांचं नाजूक मिलन म्हणजेच नातं. पण आजकाल हुकअप्स, सिच्युएशनशिप्स, रेड फ्लॅग्स, ग्रीन फ्लॅग्स, सोशल मीडिया, डिवोर्स या सगळ्या नवीन गोष्टींमध्ये आपण प्रेम, समजूत, कमिटमेंट, जवळीक हे सगळं हरवत चाललो आहे का? की हेच आता होणार आहे न्यू नॉर्मल? बरं, हे प्रश्न फक्त जेनझीचेच नाही आहेत, तर आता हे सगळ्या पिढ्यांचं वास्तव झालेलं आहे हो. कारण ज्या वेगाने नात्यांचे प्रश्न आणि अपेक्षा बदलत आहेत, मला तर वाटतं की जेन झी असो, मिलेनियल्स असो, जेन एक्स असो किंवा त्या आधीची पिढी असो, सगळ्यांनाच या प्रश्नांना सामोरं जावंच लागतं आहे. आज आपण या गुंतागुंतीच्या आणि बदलत्या नात्यांच्या प्रश्नांचा शोध घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत या नवीन काळात या गुंतागुंतीच्या नात्यांना कसं टिकवावं. हाच नात्यांचा गुंता आज सोडवण्यासाठी आपल्यासोबत आहेत ICF सर्टिफाईड मिलेनियल रिलेशनशिप मेंटॉर लीना परांजपे, ज्या नात्यांमधल्या गुंत्यांना प्रॅक्टिकल अनुभवाच्या आधारावर मार्गदर्शनातून समजून घेतात आणि त्या गुंत्यांना हळूवारपणे उलगडतात. रिलेशनशिप काउन्सिलिंग, प्री पोस्ट मॅरेज गायडन्स, ब्रेकअप्स, डिवोर्स हिलिंग या सगळ्या टप्प्यांवर लीना मॅम अनेकांना सजगपणे समजून भावनिक बळ देत आल्या आहेत. लीना मॅम म्हणतात की प्रेम अशक्य नसतं, फक्त ते समजून घ्यावं लागतं. चला तर मग स्वागत करूया लीना परांजपे यांचं. आजच्या या भागात याचं नाव आहे मॉडर्न रिलेशनशिप्स, हुकअप्स ते हिलिंगपर्यंत. नमस्कार लीना मॅम. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. कशा आहात तुम्ही? आता ओके आहे. खरंच कालपर्यंत आजारी होते, पण आहे म्हणजे ओके आणि एक्सायटेड ऑफकोर्स. गप्प्या मारायला कायमच मला वाटतं उत्साही, छान सांगता सगळं, त्यामुळे आम्ही जास्त उत्सुक आहोत जाणून घ्यायला. खूप काही बरंच आज ज्ञानात भर पडणार आहे आमचा, त्यामुळे थँक्यू. आधीच तुम्हाला सांगते, मिलेनियल्स रिलेशनशिप मेंटॉर हा शब्द आता हळूहळू छान ओळखीचा होऊ लागलेला आहे. पण ज्यांना अजिबात याबद्दल माहीत नाही त्यांच्यासाठी आपण बेसिकपासून थोडंसं सुरुवात करूया. ओके. मिलेनियल्स म्हणजे नेमके कोण? मिलेनियल्स म्हणजे ही जनरेशन जी 1982-84 म्हणूया आपण, तिथून ते 98 पर्यंत, 96, 97, 98 पर्यंत जे जन्माला आलेले आहेत त्यांना मिलेनियल जनरेशन असं म्हणतात. ओके ओके. 1982 ते 84 ते 1996-98 पर्यंत.
आपण गेलं 2000च्या आत. 2000च्या आधी. ओके, ह्यांना मिलेनियल म्हणतात. आणि त्याच्यानंतरची जी जनरेशन येते ती आहे जेनझी. 2000 पासून ते आता ह्या 2012 पर्यंतची. 12 करेक्ट. आणि त्यांना जेनझी म्हणतात. त्याच्यानंतरचे अल्फा आणि त्याच्यानंतरचे बीटा. हे सगळं ठीक आहे, हे पुढचं आहे, तिथे मी काम करत नाही. पण मिलेनियल्स ही अशी जनरेशन आहे. म्हणजे मी मिलेनियल्स मध्ये मोडते, त्यामुळे एक्सायटेड. पण मिलेनियल्सच का? ओके, व्हेरी गुड क्वेश्चन. सी, माझ्या जनरेशन नंतर आणि जेनझी ह्यांच्यामध्ये ही मिलेनियल ही जनरेशन आहे. आणि नात्याचा विटनेस, म्हणजे नात्यांना बांधून कसं ठेवावं ह्याचा जो विटनेस कोणी विटनेसिंग केलं असेल तर ती मिलेनियल ही खूप चांगली जनरेशन आहे, ज्यांनी खूप जवळून आपल्या आईवडिलांना, आपल्या आजी आजोबांना नातं सांभाळताना बघितलंय. ओके, त्यामुळे मिलेनियल्स ही माझ्या खूप जवळची पिढी आहे. आणि ज्यांच्याकरता माझं आयुष्य म्हणजे it has become the purpose of my life to help them save their relationships from divorce, from breakups, 100%. ओके, म्हणजे त्यांनी हे जवळून पाहिल्यामुळे त्यांना त्याची व्हॅल्यू आहे, त्यांना माहितीये त्याचं, म्हणजे जस्ट इन द फीट ऑफ इमोशन किंवा एक्साइटमेंट हे म्हणजे कॅरीड अवे होणारी जनरेशन नाही. थोडे बहुत यंग मिलेनियल्स होऊ शकतात, पण एवढे नाही जेवढे जेनझीज होतात आजकाल. आता हे कोणाला सूर नाहीये माझा म्हणजे कंप्लेनचा, पण त्यांचं एज आहे त्याप्रमाणे ते थोडे बहुत तर कॅरीड अवे होणारच आहे. यंगस्टर्स आहे. व्हेरी नाईस. पण मिलेनियल्स रिलेशनशिप मेंटॉर, आता ही रिलेशनशिप फक्त कपल्स बद्दलचीच तुम्ही म्हणताय की आई वडिलांसोबत, इतरांसोबत? नाही, एवढा अभ्यास मी नाही करत. फक्त रोमॅन्टिक रिलेशनशिप्स मध्ये इंटरेस्ट आहे आणि त्या रिलेशनशिप्सना बांधून ठेवण्याकरता पाया कसा भक्कम पहिला बांधावा आणि काय करावं आणि काय नाही करावं, ही पथ्य काय पाळावी, ह्या गोष्टींनी आपण आपलं आयुष्य आणि समोरच्याचं आयुष्य म्हणजे आपल्या पार्टनरचं आयुष्य सुकर करू शकतो असं मला वाटतं. आणि ते इझी करू शकतो. म्हणजे असे काही प्रॉपर तुम्ही रूल बुक्सच बनवलेले आहेत की नाही? असं नाही, म्हणजे व्यक्ती तितक्या, त्यामुळे हे सब्जेक्टिव्ह आहे. पण बेसिक लेवलला तरी आपल्याला माहिती पाहिजे की नक्की आपण काय करतोय आणि का करतोय आपण. बरोबर. सो यू आर अ मेंटॉर. आता अशा वेगवेगळ्या टर्म्स ऐकायला मिळतात, मेंटॉर, कोच, थेरपिस्ट, काउन्सिलर. तर हे सगळे वेगवेगळे आहेत? नक्कीच. ओके, मेंटॉर म्हणजे एक्झॅक्टली काय? सो आपण एक काउन्सिलर पासून जाऊया. मी साधा सुद्धा जर का तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर ह्या प्रॉब्लेमला तुम्हाला डायरेक्टली मेंटॉरकडे जायचं आहे किंवा तुम्हाला सायकियाट्रिस्टची हेल्प हवी अशी गरज नाही. तुम्ही काउन्सिलरकडे जाऊन तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. आता काउन्सिलर म्हणजे कोण? तर समुपदेशन ज्यांना म्हणतो, राईट? सो काउन्सिलर्स दे गिव्ह यू द गायडन्स, दे गिव्ह यू द ॲडवाइसेस. ठीक आहे. आणि त्यांनी तुमचे जे काही आत्ताचे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे जे तुम्ही सांगता की हा माझ्याशी असा वागत नाही किंवा ती माझ्याशी तशी वागली, तिने माझा इन्सल्ट केला, सिम्पल काही प्रॉब्लेम्स असतील तर ते तुम्हाला रिझॉल्व्ह करण्याकरता किंवा त्या प्रॉब्लेमला फिक्स करण्याकरता जो काही ॲडवाइस दिला जाईल तो काउन्सिलर्स देतात विथ ड्यू रिस्पेक्ट फॉर दॅम. ओके, दॅट इज वॉट देअर जॉब इज, सल्ला देणं आणि तो ते मार्गदर्शक बनतं त्याचे. आता त्यानंतरची गोष्ट येते ती थेरपिस्टची. थेरपीमध्ये, थेरपी सेशन्समध्ये तुम्हाला ट्रीटमेंट दिली जाते. दे ट्रीट यू ॲज लॉंग ॲज एखाद्या व्यक्तीला इंटरेस्ट आहे किंवा एखाद्या व्यक्तीला गरज आहे तोपर्यंत तो ते ट्रीटमेंट घेऊ शकतो. आणि तो म्हणाला की मला आता पुढच्या वेळेपासून यायची गरज नाही वाटत आहे मला स्वतःला, तर तो बंद करू शकतो किंवा ती बंद करू शकते. ठीक आहे, बरोबर. दॅट इज व्हॉट थेरपी. कारण तो तिथपर्यंत थेरपी सेशन्सवरती डिपेंड असतो. जोपर्यंत तो डिपेंड असतो तोपर्यंत त्याला रिझल्ट मिळतो. जेव्हा तो थांबवतो तेव्हा त्याला रिझल्ट मिळणं बंद होतं. ओके. व्हेअरॅज द कोचिंग अँड मेंटॉरिंग इज कम्प्लिटली अ डिफरंट बॉल गेम. आता ह्याच्यात मी फक्त लीना परांजपेबद्दल नाहीच बोलत आहे, मी ओव्हरऑल ग्लोबल कोचिंग बद्दल बोलते. ग्लोबल कोचिंग अँड मेंटॉरिंग मध्ये तुम्हाला
सक्षम करणं, रूट कॉज समजून घेऊन तिथपासून ते पुढे तुमच्या लाईफला डिझाईन करेपर्यंत, जेणेकरून पुढे तुम्ही कधीही मागे वळून बघणार नाही, ना कुठच्याही कोच आणि मेंटॉरवरती डिपेंड राहणार नाही. दॅट इज व्हॉट द पॉवर ऑफ अ मेंटॉरिंग इज. ओके, सो हात पकडून आपण असं म्हणूया की त्या व्यक्तीला जर का रस्ता भरकटलेला व्यक्ती असेल तर त्याला हायवे पर्यंत आणून सोडणं इज व्हॉट माय जॉब इज. कारण पुढे चालणं आणि कुठच्या दिशेने चालायचं हा त्याचा स्वतःचा कॉल असेल. मी कधीही रेडीमेड ॲडव्हाइसेस, स्पून फिडिंग हे प्रकार करत नाही. सो ॲज अ कोच वी डोंट फिक्स द कॉन्सिक्वेन्सेस, वी हेल्प अ पर्सन टू गो टू द रूट इश्यू. आज जे आपण बघतोय ते कॉन्सिक्वेन्सेस बघतोय की हा माझा सगळ्यांसमोर अपमान करतो, हा एक कॉन्सिक्वेन्स आहे. पण त्याचं रिझन काय असू शकेल? कदाचित त्याला तुझ्याबद्दल भीती वाटत असेल, कदाचित तू त्याचा इन्सल्ट कधीतरी आधी केला असशील म्हणून तो रिवेंजफुल याच्यामध्ये तुला करत असेल. देर माइट बी मल्टिपल रिझन्स. आणि हे सगळे तुमच्या अपब्रिंगिंगशी, तुमच्या आईवडिलांच्या मॅरेज पॅटर्नशी रिलेटेडच असतात. आणि ते जेव्हा मिळतात तेव्हा तो रूट इश्यू जेव्हा तुम्ही रिझॉल्व्ह करायचा प्रयत्न करता आणि तो केला जातो, त्यानंतरचे परिणाम हे खूप वेगळ्या लेवलचे असतात. म्हणजे त्याचे कॉन्सिक्वेन्सेस खूप वेगळ्या लेवलचे असतात. कारण तुमची बॉडी लँग्वेज बदलते, तुमचा अप्रोच बदलतो, तुम्हाला एखादी सिच्युएशन डील करण्याची पद्धत बदलते, अँगलच बदलतो ना तुमचं. बरोबर. दॅट इज वॉट द पॉवर ऑफ कोचिंग अँड मेंटॉरिंग. आणि सायकियाट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट हे तर वेगळंच गोष्ट आहे. म्हणजे तो पण कारण क्लिनिकल अप्रोच हा माझा नाही. ठीक आहे. सो इट इज अ व्हेरी पर्सनल थिंग फॉर मी व्हेर आय बिकम अ कोच. मी कोचही बनली आहे, नुसतं बिझनेस म्हणून नाही. इट्स व्हेरी पर्सनल फॉर. कारण माझ्या आयुष्यातल्या काही टक्क्याटोणप्यांनंतर मी जेव्हा स्वतः तयार होऊ शकले तेव्हा असं वाटलं की आपल्या भारतामध्ये काउन्सिलर्स आहेत पण कोणीही कोच नाही आहे. अँड दॅट इज हाऊ आय बिकेम फर्स्ट मॅरेज कोच. आता सायकियाट्रिस्ट, सायकोलॉजिस्टमध्ये मेडिकेशन येतं आणि ते क्लिनिकल अप्रोचमध्ये जातं, तो वेगळा मुद्दा आहे. पण माझं म्हणणं आहे मेंटल इश्यूज असतील तर तुम्ही तिथपर्यंत सिव्हिअर लेवलला जा. पण साधा ताप आला तर केमोथेरपी तर नाही घेत ना तुम्ही. घेता की नाही डोलो किंवा पॅरासिटामॉल किंवा क्रोसिन काय जे असेल ते. बरोबर. सो गो स्टेप बाय स्टेप. करेक्ट. डायरेक्ट तुम्ही म्हणजे अशा कितीतरी केसेस आहेत खुशबू की जिथे गरजच नाहीये तिथे सायकियाट्रिक ट्रीटमेंट घेऊन नंब होऊन गोळ्यांनी प्रॉब्लेममध्ये सोल्युशन न एवढं होऊनही प्रॉब्लेममध्ये मधून सोल्युशन न मिळालेल्या व्यक्ती माझ्याकडे 6-8 महिन्यानंतर आलेल्या आहेत. म्हणजे आफ्टर द डिप्रेशन. आणि नंतर मग जवळजवळ एक 7-8 महिने घे, 9 महिने घे, 10 महिने घे, वर्षभर पकडूया आपण, त्यातनं कोचिंग मार्फत बाहेर आलेले आहेत आणि त्यांनी स्वतःच्या आयुष्याचा ताबा घेतलेला आहे. ओके. दिस इज अ पॉवर ऑफ कोचिंग. नो मेडिकेशन, नथिंग. ऍक्च्युली म्हणजे फक्त आपण याला गप्पा म्हणू शकतो. याच्यामध्ये गप्पांपेक्षा काही टूल्स आहेत. त्याच्यामध्ये प्रोबिंग टेक्निक आलं, ज्यामध्ये अकाउंटेबिलिटी आली. आज तू किती सांगशील की मी हे असं असं वागेन, पण somebody has to hold your hand tightly. कोणीतरी तुम्हाला हा जाब विचारणं गरजेचं आहे, बाई तू हे केलंस का, किंवा बाबा तू हे केलंस का, ह्या ऍक्शन घेतल्यास का. ओके. तुम्ही आन्सरेबल असाल कोणाला तर तुम्ही ती गोष्ट करता. आणि आन्सरेबल पेक्षा सुद्धा ना आपल्याला कुठे ना इथे कोर्टात नाही जायचंय, पण आपल्याला त्याला अशा पद्धतीने हात पकडून ठेवायचंय, बाई पडलास ना तू किंवा पडलीस जरी तरी मी आहे सांभाळायला. आता दे वॉन्ट अ लिसनिंग इयर, दे वॉन्ट अ सोल्युशन प्रोव्हायडर. सो मी कोचिंग बीचवर पण घेतलाय, येस. मी आयनॉक्स थिएटरमध्ये पण घेतलाय, मी एखाद्याच्या घरी जाऊन बेडरूममध्येही घेतलाय, मी यू टेल मी कॅफेमध्ये घेते, मी कुठेही जिथे माझा क्लायंट कम्फर्टेबल आहे तिथे जाऊन मी कोचिंग घेते. असं नाहीये की क्लिनिक आहे या बसा, ह्याच्यातनं मी कधीच बाहेर होतं. म्हणजे आधी इन्स्टिट्यूट होती, माझं ऑफिस होतं, पण ह्यातनं मी कधीच स्वतः, कारण तिथे माणूस थोडा संकुचित व्हायचा जिथे त्याला कम्फर्ट आहे. सो दे ऑलवेज कॉल दिस ॲज अ सेफ स्पेस. आणि तिथे ते खुलतात, तिथे त्यांना सिम्पल टिप्समधनं त्यांना कितीतरी ग्रेट इन्साइट्स मिळतात.
अँड दॅट हेल्प. ओके, म्हणजे असं कोचिंगचं तर डेफिनेटली असं कम्फर्टेबल करून इतकं जर बोलता येणार असेल तर छान गप्पा मारत कॉफी पीत पीत, तर असं कोचिंग कोणाला नको असेल. मला तर वाटतं सगळंच कोचिंग आयुष्यात ओव्हरऑलच कम्फर्ट झोनमध्येच राहायला पाहिजे. म्हणजे कोचिंग घेता घेता किंवा सेशन घेता घेता सुद्धा आम्ही अलिबागला जाऊन आलेलो. ओके. म्हणजे जेव्हा तू टेस्लामध्ये कोचिंग घेतेस की नाही तेव्हा भारी वाटतं. अँड हॅव डन दॅट. सो जेव्हा असं मी प्राऊड म्हणून नाही सांगत आहे, पण जेव्हा माझी युएसची ट्रिप होती त्यावेळेला असं झालेलं की ऑफकोर्स माझी क्लायंट, पण ती मला राईडला घेऊन चाललेली. मॅम चला, म्हणजे तिने अरेंजमेंट केलेली होती, तर आपण बाहेर फिरायला जाऊया वॉशिंग्टन DC-ला. तर चाललेलो आम्ही, आणि माझं नेमकं सेशनचं टायमिंग होतं त्यावेळेला. आय कुड टेक माय ऑनलाईन सेशन इन टेस्ला. दॅट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. सो मी काय सांगते की समोरच्याला कम्फर्ट मिळेल आणि त्याला त्याच्यातनं इन्साइट्स मिळतील जिथे तो कम्फर्टेबल होऊन खरंच स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी उत्सुक असेल. नाहीतर तुम्ही तुमचा बडेजा, मी इथे इम्प्रेस करण्यासाठी कोचिंग करतोच. सो व्हेन आय से आय एम वर्किंग इन 6 टाइम झोन्स, खुशबू, कधी कधी असं होतं की मला नाईट गाऊनमध्ये सुद्धा कोचिंग घ्यावं लागतं. आय एम प्राऊड ऑफ दॅट. मी का लाजू? मी तुम्हाला इम्प्रेस करण्याकरता स्क्रीन समोर बसलेच नाहीये ना. करेक्ट. आणि असंच कोचिंग खरंच व्हायला पाहिजे. आणि ते इंटरेस्टिंग सुद्धा होतं. म्हणजे मला माहिती आहे की वन ऑफ माय फ्रेंड एक सेशन काही त्याने घेतले होते. ही वॉज लुकिंग फॉरवर्ड की मला बोलायचंय त्यांच्याशी, आय एम आन्सरेबल आणि मला हे करणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम होतो. तर तो समजा 20 तारखेला नेक्स्ट सेशन असेल, 18पर्यंत प्रयत्न करायचा की मी काहीतरी केलंच पाहिजे, यावर ॲक्शन घेतली पाहिजे, तर मी आन्सरेबल असेल 20 तारखेला. तर ते किती जास्त छान फॉर्मॅट हा आहे मला वाटतं कोचिंग मेंटॉरिंगचा, ज्यामध्ये समोरचा माणूस खूप कम्फर्टेबल होतो, हॅपीली सगळं सांगतो. पण मला आता जाणून घ्यायचं आहे की मिलेनियल्समध्ये जसं तुम्ही म्हणाला की ऑफकोर्स त्यांनी बघितलेलं आहे सगळं यापूर्वी, पण नातं आणि त्याच्याबद्दलचा समज मिलेनियल्सला तितकाच छान समजलेला आहे का? नात्याची व्याख्या काय आहे त्यांच्यासाठी, आणि तेवढंच वजन आहे का अजूनही या शब्दाचं? आय थिंक उथळपणाला खळखळाट फार. त्यामुळे आता इतक्या टर्मिनॉलॉजी झाल्या, तर ओव्हर नॉलेज आल्यामुळे कन्फ्युजन आहे, आणि त्याचा शिकार मिलेनियल्स बनलेत आणि जेनझी तर ऑलरेडी बनत आहेत. म्हणजे वी वर द सेफेस्ट जनरेशन. काहीच एक्स्ट्रा जनरेशन एक्स, बावळट पिढी, विच इज गुड. ओके, अज्ञानात चूक आहे, करेक्ट, पण ज्ञानामध्ये विजडम आहे. पण अतिज्ञानामध्ये कन्फ्युजन आलं नाही का तुमच्या वाट्याला? त्यामुळे तुम्ही सगळंच कॉपी पेस्टेड करण्याच्या नादामध्ये तुम्ही इतकी टर्मिनॉलॉजी आणली की जिथे नव्हतं तेही तुमच्या ज्ञानात भर पडायला लागलं. ऍब्सोल्युटली. आणि ज्याची गरजच नाही. हो, तेच झालं. म्हणजे आता जसं नातं या शब्दाला बऱ्याच नव्या टर्मिनॉलॉजीजने रिप्लेस केलेलं आहे. त्यामध्ये आता नवीन ऐकायला मिळतात ते म्हणजे हुकअप, सिच्युएशनशिप्स. हे नेमके काय आहेत? बरंच कमी आहे, तर याच्याही पेक्षा अजूनही आहे. काय सांगा. पण सी, हुकअप इज ओनली फॉर फिजिकली गेटिंग इंटिमेट, सिम्पल. फक्त फिजिकल प्लेजर हवाय म्हणूनच हुकअप करतात. दॅट इज व्हॉट द डेफिनेशन ऑफ हुकअप इज. ठीक आहे, ज्याच्यामध्ये इमोशन्स नाही पाहिजे. पण आपलं कल्चर ते सांगतं का? भारतीय त्यासाठी तयार आहे का? आधी पहिलं कॉपी पेस्ट करताना हे बघा की आपण त्या ढाच्यातले आहोत का, त्या साच्यामधले आहोत का, हे आपल्याला पचणारे, रुचणारे का आणि वळणारे का? बरोबर. मग जर का नाही वळणारे तर त्या रस्त्याला का जा? नंबर 1 ते ठीक आहे, आपल्याला एक ट्रेंडी मॉडर्निझम म्हणून आपण ते कॉपी पेस्ट केले. आता हुकअपचा हा एक मुद्दा झाला, ठीक आहे. पण त्याच्याबरोबर बॉडीजला मेमरी असतात. जेव्हा तुम्ही रिप्लेस करता, फक्त हुकअप करता तुमचे पार्टनर्स, त्यावेळेला कुठे ना कुठेतरी त्या मेमरीज तुमच्याबरोबर तुम्ही कॅरी करणार आहात. आज तुम्ही 4 पार्टनर्स बरोबर बेड पार्टनर्स तुम्ही चेंज केलेत सपोज फॉर एक्झाम्पल, तर त्याचे कुठे ना कुठेतरी मागे त्याचं कन्फ्युजन तुम्ही तुमच्याबरोबर कॅरी करणार आहात. अननोईंगली इमोशन्स येणारे, अननोईंगली ऑरा येणारे, अननोईंगली बॉडी मेमरीज एक्सचेंज होणारे, हे आपल्याला दिसत नाही पण ते होतात. त्यामुळे जर एखादा पार्टनर त्याच्यामधला इमोशनल राहिला, तो कन्फ्युजन मध्ये राहतो की अरे हे माझं प्रेम होतं पण समोरच्यासाठी मात्र हे फक्त कॅज्युअल हुकअप होता.
आणि मग ही ऑर शी विल स्टार्ट ब्लेमिंग देम. शी उगीच चूक केली वाटतं, मग त्या गिल्टमध्ये राहणार. हे सगळे कॉन्सिक्वेन्सेस आहेत आणि ते येणार. म्हणजे परिणामाचे म्हणजे परिणाम दुष्परिणाम दोन्ही होणार. आता हे जेव्हा वेस्टर्न कंट्रीज ऑलरेडी त्याचा दुष्परिणाम भोगतायत, ते तुम्हाला कशाला सांगतील. पण आपण पायावर धोंडा मारून घेतल्याप्रमाणे हे सगळं ब्लाइंडली फॉलो करतोय आणि त्याच्या दुष्परिणामांना सुद्धा म्हणतोय अरे बघ केवढं काय. आणि त्याच्यातनं मेंटल हेल्थ किंवा ला अफेक्ट होऊन तोही कुठेतरी त्याचाही बाजार मांडतोय का काय, असा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे सगळेच बिझनेस झाले नाही का, सगळे कव्हर झाले त्याच्यामध्ये. सगळे कव्हर झाले. हे सगळं सॉर्ट आउट करा ना, सोल्युशन करा. माझं म्हणणं आहे नात्यामध्ये भांडणं, काय म्हणता येईल, मत आर्ग्युमेंट्स, हे सगळं होणार. इट इज नॉर्मल. पूर्वी नव्हतं का होत, आताही होणार आहे आणि त्याच्याही पुढे होईल. जस्ट लर्न हाऊ टू डील विथ इट. सिम्पल. सिच्युएशनशिप घे किंवा त्याच्यानंतर टेक्स्टेशनशिप घे, घोस्टिंग घे, सो मेनी टर्मिनॉलॉजीज आर देयर. पण ह्या गोष्टींना तुम्ही प्रिपेअर्ड नाही आहात तर तुम्ही त्या रस्त्याला जाताय कशाला. आणि जाताय तर ते तेवढ्या पुरतं घ्या. मनाला वगैरे छेद वगैरे नका पाडून देईल. काळजाचं काळीच कसं तुमचं असं धडकतं वगैरे ना, एवढं नका अफेक्ट करून घ्या. कारण इट इज गोइंग टू अफेक्ट युअर मेंटल पीस. सो टेक इट लाईटली, टेक इट कॅज्युअली, जसं स्पीड डेटिंग मध्ये असतं. आय होप आर यू अवेअर ऑफ इट. नो माय गॉड. डेटिंग मधले बरेच प्रकार आहेत, त्यातला एक प्रकार आहे स्पीड डेटिंगचा. याच्यामध्ये बझर राऊंड मध्ये तुमचे पार्टनर्स चेंज होतात. यू हॅव टू टॉक ॲज इफ यू आर माय पार्टनर सपोज अँड आय विल आस्क यू सम क्वेश्चन्स. ठीक आहे, बझर चालू आहे 5 मिनिटाचा. तू मला काही प्रश्न विचारशील, मी तुला काही प्रश्न विचारते. 5 मिनिटं संपली की त्याच्यानंतर नेक्स्ट, मग दुसरा पार्टनर आला, मग त्याला प्रश्न विचारायचे. ह्या सगळ्या 30 माणसांच्या डेटिंग मिक्सरमध्ये जर का 30 जण आलेली असतील, त्यातली 10 जण मला भेटली, या 10 मध्ये मग मी फिल्टर करू शकते टू एक्सचेंज माय फोन नंबर, की मी कोणाबरोबर जेल झाले. माय गॉड, दिस इज ऑन ॲप. You're saying this is in person. In person you do this? Oh wow. I don't do this. You in the sense dating mixers do this. Okay. And that I have experienced first in 2022 in Canada. जेव्हा मी रिसर्च साठी गेलेले तेव्हा I had attended research because I was invited as a speaker there. एक ॲड ऑन व्हॅल्यू म्हणून त्यांनी एक स्पीकर म्हणून मला बोलावलं. तेव्हा मी हे इव्हेंट बघितलेलं इथे. सो हे आता भारतामध्ये तर हे चालूच आहे. टियर 1 सिटीजमध्ये तर डेफिनेटली डेटिंग मिक्सर्स चालू आहेत आणि त्याच्यामध्ये हे सगळे प्रकार होतात. आता ह्याच्यात काही रॉंग नाही आहे. असं कधी तू पण असं एकदम टेन्शन आल्यावर नको करू, कारण हे खूप नॉर्मल आहे. आपण एखादी गोष्ट घेताना जर का तपासून बघतो तर आपण नातं बिल्ड करताना पण तपासून बघायला पाहिजे. आय अग्री. ओके, इव्हन एव्हरीबडी, सगळेजण अग्री करते. पण हे करताना डेटिंगच्या या फेजमध्ये जेव्हा आपण हे स्पीड डेटिंगचा ही प्रोसेस करतोय आणि त्यातल्या 4 जणांचे जर का नंबर आपण एक्सचेंज, त्यांचे नंबर आपण घेतोय आणि आपण त्यांच्याबरोबर बोलायला सुरुवात करू, तर त्याला फक्त डेटिंगच म्हणायचं आहे, त्याला नातं नाही समजायचंय. ही फार मोठी चूक आजच्या तरुणांमध्ये. पण आता माझी मैत्रीण डेट करते, याचा अर्थ काय? थोडा जरी डेट करते. एक्झॅक्टली. वेन शी इज डेटिंग, she is seeing somebody, she is exploring with him, she wants to get introduced to him. ह्या सगळ्याचा अर्थ हाच होतोय. ओके, डेटिंग इज इक्वल टू एक्सप्लोरिंग, गेटिंग इंट्रोड्यूस, नोईंग इच अदर्स लाईक्स डिसलाईक्स. दॅट इज इट. नो इमोशनल मेलोड्रामा, नो इमोशनल इन्व्हॉल्वमेंट. पण असं म्हटलं तरी नाही होत, थोडी बहुत इमोशन्स आपले येणार त्याच्यामध्ये. पण त्याला स्वतःला रोकायचं आहे त्यावेळेला की हे फायनल नाही आहे. कट. हा माझा डायरेक्ट हॅपीली एव्हर आफ्टर नाही आहे. आत्ता तो शिकतोय, त्याला डिस्टिंक्शन कुठे देताय? रोका स्वतःच्या मनाला, म्हणून ज्ञानात भर घाला. बरोबर. आणि डेटिंग करून त्यातनं फिल्टर, म्हणजे ॲट अ टाइम जर का तुम्ही 4 जणांना डेट करताय, सपोज मी आत्ता हा इव्हेंट म्हटलं स्पीड डेटिंग, 4 जणांचे नंबर एक्सचेंज केले, त्यांच्याबरोबर मी बोलायला सुरुवात केली. आता तुम्ही म्हणा 4 जणांबरोबर एकत्र कसं काय बोलायचं? अरे एकत्र म्हणजे सगळ्यांना एकत्र घेऊन नका बोलू, वेगवेगळे बोला. आणि विच इज गुड. तुम्हाला हे कॉन्ट्राडिक्शन वाटू शकेल किंवा तुम्हाला असं वाटेल असं काय बोलताय मॅम,
पण तुम्ही 4 जणांबरोबर एक इंट्रोडक्शन घ्यायला तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. बरोबर. पहिला महिना, दुसऱ्या महिन्याला 4 जणांपैकी दोघांना गाळा, दोघांना सिलेक्ट करा. तिसऱ्या महिन्यामध्ये असंच करतात. हा स्थळ बघतो हा किंवा असं ही पद्धत तीच आहे. एक्झॅक्टली. सो डेटिंग मध्ये डायरेक्ट रिलेशनशिपला तुम्ही गेलात ना, तर मग तुम्हाला गडबड होणार. समोरच्याला त्रास होईल की नाही आपण नको बघूया, आपण स्वतःला त्रास होईल हे बघूया. बर. आणि तो होतो. त्यामुळे डेटिंग मध्ये तुम्ही करत असताना 3 महिने तरी द्या स्वतःला, 6 महिने तरी द्या, ज्यामध्ये तुम्हाला फिल्टर करता येईल, एकमेकाला समजता येईल. ऍटलीस्ट महिना तरी द्यायला पाहिजे समजण्यासाठी. त्याच्यातनं फिल्टर करून मग जेव्हा तुम्हाला कळतं नाही ही ती व्यक्ती आहे आणि त्यालाही कळतं की ही माझी व्यक्ती आहे, वी आर ऑन द सेम पेज, चल आपण वेळ आपण एकमेकांसाठी घालवू शकतो, आपण प्रायोरिटी सेट करू शकतो, आपण इमोशनल इन्व्हॉल्वमेंट आणू शकतो, देन दॅट यू विल एंटर इन टू अ सिरियस रिलेशनशिप. मग तो पुढचा मार्ग सगळा वेगळा आहे. मग तुम्ही डेटिंग फेज पार केली असं होईल. ओके, करेक्ट. ठीक आहे. दॅट इज हाऊ इट इज. ऑल राईट. सो डेटिंग वरून रिलेशनशिप मध्ये येतात तेव्हा नेक्स्ट पायरी असते. करेक्ट. तेव्हा एक काहीतरी एक आयडियल बॅलन्स त्यांनी सांगितलेलं. एक्झॅक्टली. पण ते त्यांना कसं कळलं, म्हणजे त्यांना कसं ते आता एकत्र आपण जेव्हा 3 महिने एकमेकांबरोबर आहोत त्यावेळेला प्रश्न विचारणार, मूवी डेटला जाऊ, खायला जाऊ, टाइम स्पेंड करू, ह्या ह्याच्यातनं आपल्याला एकमेकांबद्दलच्या वाईब्स तर डेफिनेटली कळतात, वागणूक कळते, कम्युनिकेशन कळतं, व्हॅल्यूज कळतात, पर्पज ऑफ डेटिंग कळतं. जर का ती व्यक्ती डायरेक्ट फिजिकल इंटिमसीसाठी जात असेल तर इफ यू आर सो फर्म अबाउट इट यू विल से नो टू दॅट पर्सन. सो तुम्ही स्वतःमधल्या व्हॅल्यूज आधी पहिल्या बरकरार ठेवायला पाहिजे, फर्म ठेवायला पाहिजे की मला नक्की ह्या डेटिंग मधनं काय हवंय, मला फक्त प्लेजर हवंय, गो फॉर इट. करेक्ट. मला ह्याच्यातनं सिरियस रिलेशनशिप हवी आहे, सो स्टिक टू दॅट. मग त्या लॉंग टर्म साठी तुम्हाला तुमचा कॉल आहे, समोरच्यावर डिपेंडच नाही ना, तर तुमच्यावर पहिलं डिपेंड आहे. बरोबर. की तुम्हाला काय हवंय. बरोबर. पण मग त्यामध्ये समजा दोघांचे स्वभाव खरंच खूप भिन्न असते आणि दोघं एक फ्युचर बघतायत एकत्र. ओके. तर त्यांचं अशा आयडियल बॅलन्सला येण्यासाठी खरंच काही समान स्वभाव असणं गरजेचे आहे त्याच्यामध्ये, की ते ओव्हरऑल खूप भिन्न स्वभावाच्या व्यक्ती सुद्धा छान जेल होऊ शकतात. मला ना इथे खूप असं रियालिटी चेकच द्यावं वाटते. ग्लोबल कपल्समध्ये कोणाचेही स्वभाव समसमान नसतात. आपण काय ह्या मिथ्यांमध्ये आहोत मला कळत नाही. म्हणजे जो तो आपली पोळी भाजून घेतोय. लक्षात घे, स्वभाव भिन्नच आहे, अपब्रिंगिंग भिन्न आहे, बिहेवियरल पॅटर्न भिन्न आहे, थिंकिंग भिन्न आहे, फ्रिक्शन्स होणारच आहेत, व्हायलाच पाहिजे. पण फाईट्स ॲड अ स्पाइस इन द मॅरेज, राईट? तर तेवढा स्पाइस पुरतच फक्त फाईट करायचं आहे ना. लक्षात घे, बिकॉज ह्युमर इज ऑल्सो रिक्वायर्ड टू बी ॲडेड. पिंच ऑफ ह्युमर इट इज रिक्वायर्ड. तो मिसिंग आहे का ते पहा. तर फक्त स्पायसी आहे. सो ह्या सगळ्याचा बॅलन्स करायचा, कारण फक्त प्रेम कामी येतच नाही ना तर बिल्ड करताना. त्यामुळे स्वभाव भिन्न हे ग्लोबल कपल्स मध्ये आहे. आज माझा आणि माझ्या नवऱ्याचा सुद्धा म्हणजे 2 पोल्स आहोत आम्ही, बट स्टील वी आर स्टिक टू इच अदर. वी नो हाऊ टू रिमेन अ बॅलन्स, कीप अ बॅलन्स फॉर दिस. खरे. त्यामुळे ग्रोथ करता फेअर फाईट्स आर ऑलवेज गुड ना, दे आर ऑलवेज गुड, दे आर गुड फॉर युअर ग्रोथ, पर्सनल ॲज वेल ॲज युअर रिलेशनशिप ग्रोथ. पण मग तुमच्यामध्ये लग्नापर्यंत पोहोचायचं असेल रिलेशनशिपमध्ये, तर साधारण किती आयडियली असं नाही म्हणताय ना, पण किती वेळ एकत्र घालवला पाहिजे कोणत्याही कपल? ओके. सो आता इथे तू जर म्हणतेस की आपण प्रपोजल वगैरे बघून करतोय किंवा लव्ह मॅरेज मध्येही काहीही असं, किंवा अगदी डेटिंग फेज मधनं आपण जात कुठेतरी, एक साधारण कुठचंही नातं बिल्ड व्हायला 6 महिने ते 2 वर्ष लागतात. ओके. सो आता लग्न आपल्याला करायचंय हे जर का दोघांचंही फिक्स आहे, जसं मी मगाशी म्हटलं, दे हॅव एंटर्ड इनटू अ सिरियस रिलेशनशिप आणि लग्न करायचंय, तर मिनिमम 6 महिने देणं गरजेचं. एका महिन्यात मग हॉल मिळाला आणि ती आत्या चाललीये बाहेरच्या देशात म्हणून तिकीट फिक्स आहे, हे असले उद्योग करणं बंद करा कधीतरी.
लहान बाळं नाही आहात तुम्ही. से नो टू युअर फॅमिली, से नो टू युअर सोसायटी, से नो टू युअर पेरेंट्स. हा डिसरिस्पेक्ट नाहीये, तुमचं आयुष्य आहे त्याच्यावरती. ते अक्षता टाकून मोकळे होतील, नंतर तुम्हाला हा सगळा अभ्यास करायचा आहे ज्याच्यासाठी तुम्ही प्रिपेअर्डच नाही आहात. ऍब्सोल्युटली बरोबर म्हणते. अभ्यासक्रमच आहे हा खूप मोठा. आणि जसं तुम्ही मगाशी सुद्धा म्हणालात की त्या ओव्हरऑल पिरियडचं तुम्हाला कोणी शिकवायला काही येत नाही. म्हणजे कोचिंग जेव्हा तुम्ही देता तेव्हा लग्नानंतरचा अभ्यासक्रम जो आहे त्यासाठी तसं कोचिंग अवेलेबल पण नाहीये. लग्नाच्या आधीचं कोचिंग आहे. प्री मॅरिटल कोचिंग इज मस्ट टुडे. आणि माझ्याकडे येणाऱ्या जे काही लोक येत आहेत त्याच्यामध्ये आता हा भरणा वाढतोय की प्री मॅरिटल लेवलला एकमेकांना आम्ही पसंत केलाय. आम्ही आहोत गेले 8 वर्ष. किती? 8 वर्ष, 4 वर्ष, 3.5 वर्ष, 7 महिने, किती असो, पण कन्फ्यूज आहोत. इज ही द राईट वन? इज शी द राईट वन? अजूनही कन्फ्यूज आहे. कारण ना परवा असं आम्ही फॅमिली शॉपिंगला वगैरे गेलेलो तेव्हा असा एखादा किस्सा घडला. सी लिसन, म्हणजे इतकं वीक आणि ब्रिटल आहे तुमचं नातं. तुमचा बेसच तुम्ही पक्का नाही केलाय. तर तुमचा बेस पक्का होणं गरजेचं आहे. तो बेस पक्का करा आणि मग त्या बोहल्यावरती चढा. म्हणजे जेणेकरून फक्त एका दिवसाच्या वेडिंग करता नाही तर नेक्स्ट डेच्या मॅरेज करता तुम्ही प्रिपेअर्ड असाल. सिम्पल. म्हणजे प्री वेडिंग काउन्सिलिंग आपण ह्याला किंवा कोचिंग ओके तयार होती. नॉट काउन्सिलिंग बट कोचिंग. येस, प्री मॅरिटल कोचिंग इज मस्ट. मी इथे असं त्याचं हे नाही करत आहे की करायलाच पाहिजे सगळ्यांनी, पण केलं तर नातं तावून सुलाखून बघून मग तुम्ही कराल, जेणेकरून पुढे जाऊन मागे वळायची गरज लागणारच नाही. दॅट्स माय गॅरंटी. म्हणजे लग्न जर ठरत असेल तर तुम्हाला कधी भेटायचं यासाठी राईट टाईम ठरलाय आधी साधारण मी म्हटलं 6 महिने नातं बिल्ड करायला लागतं. तर जर तुम्हाला वाटतं की आता तुम्हाला लग्न करायचं आहे व्यक्तीबरोबर, ऍटलिस्ट एक सिम्पल कॉल जरी करून तुम्ही क्लॅरिटी घेऊ शकता की वेदर वी आर ऑन अ सेम ट्रॅक. इज इट अ गुड थिंग? मग ह्या तुम्ही स्वतःचं काम करू शकता. कारण प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी मिसिंग पॉइंट असतो. राईट खुशबू? असं नाही की सगळेच जण परफेक्ट आहेत. तर त्या मिसिंग पॉइंटवरती तुम्हाला काम करावं लागेल. जेव्हा तुम्ही म्हणता ही अशी आहे तो तसा आहे, तर स्वतःमध्ये काहीतरी लूप होल्स आहेत, त्यावर काम केलं म्हणजे कसं सांभाळणं शिकवलं जातं. कारण ह्या प्री मॅरिटल कोचिंगमध्ये फक्त मुलगा मुलगी नसतं. म्हणजे त्यांचे इंडिव्हिज्युअल सेशन्स होतात, त्यांचे कपल सेशन्स होतात. ओके कपल सेशन ॲज अ कपल त्यांनी कसं एकमेकाला सांभाळायचं हेही शिकवलं जातं. म्हणजे याचं मेंटॉरिंग केलं जातं. मग कपल करेक्ट. आणि त्याच्यानंतर त्यांच्या दोघांच्या आई वडिलांबरोबर पण कोचिंग होतं, जेणेकरून आधीच क्लॅरिटी येते की माझ्या या सासूला ह्या गोष्टी आवडत नाही, माझ्या सासऱ्याने ह्या गोष्टी आवडत नाही, माझ्या सुनेला ह्या गोष्टी आवडत नाही, माझ्या जावयाला असं बोललं तर राग येतो. मी एक एक्झाम्पल देते. म्हणजे सगळ्याची क्लॅरिटी दोघांच्याही आई वडिलांना येते. ओके, तर ते फार गरजेचं आहे. आता एक केस स्टडी सांगायची तर लग्न होऊन गेलेली ही मुलगी हार्डली झाले असतील एक 17-18 दिवस, 20 दिवस झाले असतील मला. आणि ती चिडचिड करायला लागली छोट्या छोट्या गोष्टींवर. ठीक आहे, लग्न अरेंज मॅरेज होतं, तरीही आधी हे व्यवस्थित 2-3 महिने फिरलेले वगैरे होते आणि त्याच्यानंतर त्याचं लग्न झालेलं होतं. ठीक आहे, आता माझी आई तुझीच आई आहे असं म्हणून ती आई नाही होत, ते आधी पहिलं लक्षात घ्या. त्यामुळे असं बोलून सगळं झालं तरी पण घरातलं सगळं मॅनेज करून वगैरे ती पण जात होती ऑफिसला. त्यांचा हनीमून करून ते लोक आलेले, ऍडजस्ट होत होती. पण नंतर तिची चिडचिड वाढली. आता त्याच्या आईला हे कळे ना की ही चिडचिड का करते. कंप्लेंट्स त्याच्याकडे जायला लागल्या आणि तो त्रस्त झाला या गोष्टीला. आता रिच आउट मला नाही केलं, ते ह्या मुलीने केलं. कारण तो उगीच माझ्यावरती राग काढतो, जेणेकरून माझी चूक नाहीये, तरी पण तो माझ्यावरती राग का काढतोय म्हणून तिने कॉल बुक केला. बोलणं झालं, जसं बोलणं झालं त्याच्यानंतर कन्सल्टेशन झालं. कन्सल्टेशन झाल्यानंतर ती म्हटलं की हे तुझ्याकडे पॉईंट्स आहेत. कारण तिचं जे बॅकग्राऊंड होतं ते ट्रस्ट इश्यूवरती होतं. तिच्या घरातल्यानी तिच्यावर कधीही जबाबदारी टाकलेली नव्हती, तिच्यावरती कधीही विश्वास टाकलेला नव्हता.
आणि त्यामुळे ती सतत इन्सिक्युअर होती. लक्षात घे, इथे आल्यानंतर घरात एकुलता एक मुलगा, ही सून आणि आई असे 3 जण राहत होते. तिच्यावरती जबाबदारी पडली आणि शी वॉज नॉट रेडी फॉर दॅट. आणि ह्या सगळ्याची जी चिडचिड होती ती सगळी चिडचिड ती घरामध्ये काढायची आणि त्यावरती त्याला सोल्युशन माहिती नाही, तो तिच्यावरती काढायचा. वन्स वी स्टार्टेड हेल्पिंग हर टू गेन द कॉन्फिडन्स बॅक, कुठेतरी तिला कम्युनिकेशन शिकवलं गेलं. बाई ग, तुला हे बोलावं लागेल की तू हेल्पलेस आहेस, तुला हेल्प हवी की तू आता आय एम फिलिंग इनसिक्युअर, मला हे नाही जमत आहे आता, का मला एवढी कामं नाही, हे सगळं बोलावं लागेल. ती बोलत नव्हती तेवढी आणि त्याच्याच पुढे प्रॉब्लेम असा राहायचा की ती फक्त चिडचिड करायची, अक्रस्तायपणा करायची, नाहीतर एकदम कोशात जायची. ते हे सगळं खूप असं विम्झिकल वागणं वाटायला लागलं. सो रूट इश्यू इज रिअली व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. आणि त्यानंतर मग जेव्हा त्याला कळलं तेव्हा तिला सपोर्ट करायला लागला. त्याच्या आईनेही तिला सपोर्ट केला, आईही तिला समजून घ्यायला लागली. काही कामं उद्या केलीस तरी चालतील किंवा नाही आणलंस तरी चालेल, मी करून देईन. हा समजूतदारपणा असतो समोरच्यामध्ये, पण देर आर व्हेरी स्मॉल थिंग्स की ज्या तुम्हाला क्लॅरिटीने मिळणं गरजेचं असतं आणि त्याला तुम्ही क्लिअर करणं गरजेचं असतं. असं मला वाटतं. नाही, अगदीच खूपच छान. म्हणजे तुम्हाला कधीही केस स्टडी जेव्हा तुमच्या समोर येते, तुम्हाला ते व्यक्तीच्या खरंच पास्टमध्ये जावं लागतं. ऑफकोर्स, येस. कारण ह्या 3 महिन्यामध्ये शॉपिंग झालं सगळं. हे स्वभाव कळलेच नाहीत ना. म्हणून मी नेहमी म्हणते की प्रीमॅरिटल लेवलला तुम्हाला इमोशनल कम्पॅटेबिलिटी कळलीच पाहिजे. पण तुम्ही मगाशी म्हणाल तसं आई वडिलांसोबत सुद्धा सेशन होतं. नक्की. आता मिलेनियल्स ऑफकोर्स हे समजू शकतात, पण आई बाबांना तयार करणं फॉर दिस सेशन्स हे होतात इझिली. आता होतं असं, जो मुलगा मुलगी माझ्याकडे ॲज अ कपल घेत आहे तेव्हा ते त्यांच्या आई वडिलांना 100% कन्व्हिन्स करू शकतात आणि ते कन्व्हिन्स होतात. आणि जेव्हा हे आई वडील माझ्याबरोबर बोलतात तेव्हा ते आणखीनच कन्व्हिन्स होतात. मजा इथे अशी होते की दे लर्न हाऊ टू कीप अ डिस्टन्स. हे फार महत्वाचं आहे. हाऊ नॉट टू इंटरफिअर हे शिकवलं जातं त्यांना. मायक्रो मॅनेजमेंट. आणि ते ऐकतात माझं. आय एम रिअली ब्लेस्ड फॉर दिस. म्हणजे मी मोठेपणा नाही सांगत आहे खुशबू, हो, लॉंग टर्म. कारण त्याचा फायदा त्यांनाच होतो ना. घरामध्ये शांतता असते, काही गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. आणि जर ते मानत नसतील तर नवरा बायको वेगळे राहतात पहिले 6 महिने 2 वर्ष, लग्नानंतरचं म्हणते. हो, कारण त्यांना त्यांची स्पेस, त्यांचं कपल टाइम तर त्यांना मिळालंच पाहिजे, ते तर डिझर्व करतात. सो देर आर मल्टिपल सोल्युशन्स. यू जस्ट नीड टू बी फ्लेक्झिबल इनफ अँड गो फॉर इट. उभी जर रडतच बसलात आणि म्हणालात नाही मला हे वर्क नाही होत आहे, आणि आजकालच्या आई वडिलांप्रमाणे जर का असं बोलणं झालं की नाही जमत आहे ना, सोडून दे ना, नाही जमत आहे तर तू तुझ्या घरी नीट राहा, तू तुझ्या घरी नीट राहा, अशाने प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार आहे. अशाने तुम्ही चॉईसेस उभे करताय. चॉईसेस उभं करून तुम्ही काय करताय, रिप्लेसमेंट करताय. पण आतला तुमचा प्रॉब्लेम सेम तसाच राहतो. नाही, यू डोंट चेंज. बाहेरचं सगळ्या चीज बदलायची. आणि मग असं होतं की अरे इससे तो पहले वाली अच्छी थी, आणि मग रिमॅरेज होतं. अशाही केसेस झाल्या. रिमॅरिंग द सेम पार्टनर, अशाही केसेस छान आहे. पण या कमी आहेत, पण अशाही केसेस आहेत. ओके. आता सध्याच्या त्या ओव्हर नॉलेजमुळे आता बऱ्याच गोष्टी त्यामधून उरतात, आणि त्यातलीच एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सतत बघायला मिळते, ती म्हणजे रेड फ्लॅग्स आणि ग्रीन फ्लॅग्स. याबद्दलचे बरेच व्हिडिओज बऱ्याच सगळ्या मित्रमैत्रिणींमध्ये चर्चा चालू असतात, ते या सगळ्या गोष्टींबद्दल असतात. पण यामुळे खूप परिणाम होतात आपल्याच विचारसरणीवर. आपल्यात नसलेले प्रॉब्लेम्स पण आपण शोधायला लागतो. रेड फ्लॅग्स दिसतात का कुठे, दिसत नसतात ते कधीच, पण ते अचानक आपण शोधायला लागतो. तर हे रेड फ्लॅग्स ग्रीन फ्लॅग्स बघणं खरंच गरजेचं आहे का, आणि काय एक्झॅक्टली त्याच्यामध्ये फॉलो करायला पाहिजे? एका बाईचा 29 वर्षाची मुलगीच म्हणून माझा, तिचा फोन आला, माझा नवरा नार्सिसिस्ट आहे. अरे वा, तुला बरंच लवकर घडलं. एका कॉलवर तुम्हाला सांगतेस की तो नार्सिसिस्ट आहे, याचा अर्थ तुला हे अगदी कळलेलं आहे, बरोबर? 2.5 महिन्याचा बाळ म्हणजे आहे तिचं. तिने फोन केला. मी म्हटलं बाई तुला कसं कळलं की हा नार्सिसिस्ट आहे? ठीक आहे. तिने हे गोष्टी सांगितल्या.
कन्सल्टेशन, कपल कन्सल्टेशन घेऊया का मॅम? तो ऐकेल माझं, येईल तो. ठीक आहे. पहिली गोष्ट, नार्सिसिस्ट कोणाचं ऐकत नाही. त्यात ती म्हणाली तो माझं ऐकेल आणि येईल. आय सेड ओके फाईन. कपल कन्सल्टेशन घेतल्यामध्ये, कपल कन्सल्टेशनमध्ये असं असतं की इंडिव्हिज्युअल पण कन्सल्टेशन होतं आणि मग एक कपल टाईम पण मी त्यांच्याबरोबर घालवते, कपल बरोबर घालवते. सो जेव्हा मी त्यांचं इंडिव्हिज्युअल सेशन घेतलेलं ना, तेव्हाच मला कळलं की हा नार्सिसिस्ट नाही, बट शी इज द मॅनिप्युलेटर. म्हणजेच जर का तुम्हाला आजकाल फेमिनिझम कशाशी खातात हे माहिती नाहीये, वुमन एम्पॉवरमेंटचा अर्थ तुम्ही दुसऱ्या अर्थाने घेताय आणि तुम्ही हे खूप इझिली ब्लेम करताय नवऱ्याला की तो नार्सिसिस्ट आहे म्हणून, जस्ट बिकॉज nowadays millennials are narcissists. I mean, millennials men are, most of them are narcissists. You can't just blame your partner for that. करेक्ट. जस्ट तिने आणि जेव्हा मी तिला तिचा आरसा दाखवला, she was stunned with that. I gave that with validation. सो मी त्याच्याबरोबर काम केलं, कारण का त्याला खरोखर मुलासाठी म्हणजे त्याला नातं जपायचं होतं, वाचवायचं होतं, पण तिची ॲगनी होती, तिचा काहीतरी प्रॉब्लेम होता जो काही रूट लेवलला होता, तोही सॉल्व्ह झाला नंतर सेशन्समध्ये. पण असं ना उगीच ब्लेम करून ना, नाही ज्ञानात नसेल तरीही ते आणलं जात आहे, आवेगाने आणलं जात आहे ते की हे असं आहे मी, आणि एवढं नाही. हो, त्याची कधी नाही, त्याची झळ तेवढी नाहीये. तुम्ही त्या पेटी इश्यूजला मोठं करताय असं मला वाटतं. तुम्ही नार्सिसिझमचा थोडंसं विषय काढला म्हणून. खरंच आजकाल खूप सोशल मीडियामुळे हा शब्द कळायला लागलाय आणि आता त्यातले काही लक्षणं कोणामध्ये दिसत आहेत काय सगळे बघायला लागले. एक्झॅक्टली काय आहे नार्सिसिझम? बिफोर आय टेल दॅट, रेड फ्लॅग ग्रीन फ्लॅग जे तू म्हणालेलीस, तर हे जाणणं गरजेचं आहे की नक्की काय, पण त्याला आपण कुठे फिक्स करू शकतो ह्याचं डीलिंग टेक्निक जर का शिकलो तर ती गोष्ट आपल्यासाठी सोपी होऊन जाईल. कारण प्रत्येक गोष्टींमध्ये रेड आणि ग्रीन फ्लॅग आहे, बरोबर आहे. पथ्य आपल्याला पाळायचे काही गोष्टींमध्ये, काही गोष्टींमध्ये आपल्याला संकेत आपल्याला मिळतात तरी पण आपण तिथे नजरअंदाज करतो कारण आपलं प्रेम आंधळं असतं. मग ह्याला रेड फ्लॅग ग्रीन फ्लॅग काहीच नाही करणार. ह्यामध्ये आपण मूर्ख आहोत हा ऍक्सेप्टन्स तुमचा आला पाहिजे आणि त्यावर काम केलं पाहिजे. ठीक आहे. नार्सिसिझम हे NPD ही एक डिसऑर्डर आहे, बरोबर, पण बऱ्यापैकी काही लोक हेल्दी इगोनी लोक वागतात. दॅट इज नॉट नार्सिसिझम. काहींना हेल्दी इगो असतो, काहींचं कर्तृत्व असतं खुशबू, ते नार्सिसिस्ट नसतात. वी डू फील की अरे हा ना खूप जास्त स्वतःचं दामतोय किंवा स्वतःचं बोलतोय, पण ते स्वतःचं सांगण्यामध्ये त्याचा काहीतरी एवढ्या वर्षांचा अभ्यास असू शकेल, त्याचा अनुभव असू शकेल. हाही अँगल आहेच की. सगळेच जण जे म्हणतात की नाही हे असं नाही असं कर, ते दिसतात खूप की ते इनिशिएट करतायत किंवा ते खूप जास्त स्वतःचं मोठेपणा करतायत, पण ते नार्सिसिस्ट नसतात. नार्सिसिस्ट व्यक्तीला कधीही दुसऱ्याबद्दल नसते. नार्सिसिस्ट व्यक्ती इथून आता हे पाणी जरी पडलं तरी मी म्हणणार की तू माझं लक्ष वेधलंस यार म्हणून पडलं पाणी, तू मला का हाक मारलीस. दॅट इज व्हॉट अ नार्सिसिस्ट इज. दे विल नेव्हर एव्हर टेक द ब्लेम ऑन देमसेल्व्स, कारण त्यांचे खांदेच तेवढे सबळ असतात. ओके, म्हणजे कधीच नसतात. पूर्ण मुद्दा डायव्हर्टच म्हणजे माझी काही जबाबदारी, तू काहीतरी केलंस. आणि ते इतकं जतावून देतात तुम्हाला की शेवटी तू गिल्ट मध्ये जातेस किंवा जातोस. मोस्टली मेनच असतात नार्सिसिस्ट, पण सांगते तू नाही. ओके, ते कधीच ब्लेम घेणार. त्यामुळे नार्सिसिस्ट लोकांबद्दल माझाही जो काही रिसर्च आहे याच्या ह्यानी, त्यांना प्राणी, पक्षी, झाडं जे कोणी बोलत नाहीत ना ते सगळे आवडते. ओके, त्यांना बोलणारा माणूस नाही आवडत, बिकॉज देअर वाईव्स ऑर देअर पार्टनर्स दे हॅव अ से, आणि ते त्यांना बोललेलं आवडत नाही एव्हर. पण ते तुला डिवोर्स पण नाही देणार, सोडणे आतूनच पोकळ असतं, ते पोकळ असतात. नार्सिसिस्ट आर हॉलो. ओके, गरज आहे सगळ्यांची, पण ॲट द सेम टाइम
नाही, नार्सिसिझम हे स्वतःभोवती बेडलेलं वैष्ट नाही. त्याच्यामुळे मी खूप मोठा आहे हे स्वतःच स्वतःला सांगत राहणं, ह्याला कर्तृत्व कसं म्हणता येईल? पण एखाद्या नात्यातले रेड फ्लॅग्स कसे ओळखायचे? नात्यामध्ये तुम्हाला दिसतंय की तो रिस्पेक्ट नाही मिळत आहे, ही किंमत नाही मिळत आहे तुझ्या. काही सिग्नल्स असे मिळतात की जिथे तुम्हाला अवॉइड केलं जात आहे. आपण त्याला गोंडस शब्द घोस्टिंग म्हणूया, पण हे केलं जातं, हे दिसतंय तुम्हाला. एकदा डावललं, दुसऱ्यांदा डावललं, 5 वेळा डावललं, तरी तुम्ही म्हणताय, स्वतःला रिझवताय, स्वतःला समजवताय, नाही नाही त्याचा प्रॉब्लेम होता ना म्हणून असं झालं, नाही नाही तिचा प्रॉब्लेम होता ना म्हणून असं झालं. दॅट मीन्स यू आर नॉट फुलिंग अदर्स, यू आर फुलिंग युअर सेल्फ. हा सर्वात मोठा रेड फ्लॅग आहे, स्वतःला मूर्ख बनवणं हा. कारण का ते दिसतंय तरीही तुम्ही ते ऍक्सेप्ट नाही करत आहात. सेकंड म्हणाल तर कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर एखादी व्यक्ती कम्युनिकेट करताना खूप जास्त स्वीट बोलतीये, खूपच गोंडस, खूपच छान, किती छान, व्यवस्थित, एक नंबर मी तुझ्यासाठी आहे, दॅट डज मीन ही इज ऑर शी इज फेकिंग टू सम एक्सटेंट. एका वेळेला होईल, 4 वेळा होईल, प्रत्येक वेळेला कसं कोण गोंडस बोलेल? नाही. म्हणजे शुगर कोटेड किंवा एखाद्याला प्लीज करण्याकरता बोलणं हा स्वभाव असू शकतो. पण जेव्हा जेव्हा काही सिच्युएशन्स असतात, जेव्हा तुम्हाला थोडंसं तरी डील करताना काही कम्युनिकेशन, वेगळे शब्द, वेगळा टोन असं येऊ शकेल, राईट? प्रत्येक वेळेला तुम्ही मधाळच नाही बोलणार. दॅट डज मीन इट इज अ रेड फ्लॅग. थर्ड व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज जिथे सिच्युएशन मार्फत, म्हणजे डिसिजन मेकिंग नाही आहे, पार्टनरचं डिसिजन मेकिंग नाही. म्हणजे तुम्ही कितीही लाख भक्कम असाल, पण तुमचा पार्टनर किंवा तुमची पार्टनर कोणी असो, मेल फिमेल, डिसिजन नाही घेऊ शकत. त्यामुळे असं होतं की आत्तापर्यंत तरी फिरलोय, सगळं छान आहे, डेट जेव्हा फिक्स होते लग्नाची त्यावेळेला अवॉइड करणं सुरू होतं. तेव्हा स्टँडच नाही घेतला जात. कारण माझ्या आईवडिलांच्या पुढे मी नाही बोलू शकत. मग इतकी वर्ष काय केलं? मग 6.5 वर्ष 8 वर्ष आपण केलं काय मग? सो हे सगळे रेड फ्लॅग्स असे बरेच आहेत, पण हे मेल आपण 3 ते 4 इथे लक्षात घेतलेत. नक्कीच नक्कीच नक्की. पण असे पण काही कपल्स असतील ना ज्यांची रोज भांडणं होतात, पण त्यांना वेगळं नाही व्हायचे. ते तसेच आहेत. कधी कधी कॉलेज कपल्स असतात ज्यांची लग्न झालेली आहेत, ते आधीपासून भांडतच असतात आणि तसंच त्यांचं रिलेशन असतं. पण असं हे जरा केओटिक रिलेशन वर्क करतं का? असे आता म्हणताना म्हणू शकतो किंवा जज करू शकतो की हे केओटिक आहे, पण मे बी त्यांचा तो त्यांच्यासाठी ते सायकल असू शकते किंवा त्यांच्यासाठी तो पॅटर्न असू शकतो. हे असं काय ठेवलंस तू? हे साधं बोलणं सुद्धा त्यांच्यासाठी दिवसातलं एक भांडण त्यांना स्पाइस आवाजला. वी डोंट नो दॅट. कारण कपल्सची केमिस्ट्री आणि कपल्सचं कनेक्शन ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. इफ दे आर कनेक्टेड, त्यांच्या केमिस्ट्री करता किती स्पाइस पाहिजे आणि किती ह्युमर पाहिजे हे त्यांना माहिती आहे. त्याच्यात न पडणं हे शहाणपणा आहे. सो लेट्स नॉट जज दॅट. काही असं आहे की अजिबातच भांडण होत नाही त्यांच्यामुळे, दॅट्स अ रिस्क. भांडण होत नाही ही पण रिस्क आहे. म्हणजे एका वेळेला तुम्ही समजूतदारपणा आहे तुमच्यामध्ये, चल ठीक आहे, पण कुठे ना कुठेतरी भांड्याला भांडणं, खटक्याला खटका लागणारच. जर हा नाही लागत आहे आणि तुम्ही तो अवॉइड करताय, तर मे बी त्याच्यामध्ये तुमची भीती, कुठल्या तरी एका पार्टनरची भीती असू शकते की मी जर हे बोलले किंवा बोललो तर नातं तुटेल की काय, मी बोलले किंवा बोललो तर ह्याला वाईट वाटेल की काय, मी बोलले किंवा बोललो तर माझ्या आईवडिलांपर्यंत याचा फोन जाईल की काय, किंवा हिचा फोन माझ्या आईवडिलांना तक्रार जाईल की काय. कितीतरी गोष्टी आहेत. पण ह्याचा अर्थ तुम्ही खूप मेकॅनिकल नात्यात आहात नाही का? तुम्ही खरे नाहीच आहात. लिव्ह ट्रूली इन युअर रिलेशनशिप. दॅट डझंट मीन की तुम्ही अग्रेसिव्ह झालात म्हटल्यानंतर तुम्ही भांडी पिकून मारा आणि वस्तू फेका आणि रिमोट फेका. हे सगळे उपद्व्याप माझ्या क्लायंट्समध्ये झालेले आहेत. पण तरीही मला तिच्याबरोबर राहायचं किंवा मला त्याच्याबरोबर राहायचं आणि वी वॉन्ट टू वर्क ऑन दिस. दॅट इज डेडिकेशन. सो त्याची पातळी कमी झाली आहे. म्हणजे जी फेकाफेक होत होती त्या वस्तूंची फेकाफेक न होता मग शाब्दिक फेकाफेक व्हायला लागली. मग तिथून जाऊन मग रिझॉल्व्ह करण्याच्या मार्गावरती ते गेले. मग ते थोडं तुझं थोडं माझं ह्या मार्गावर गेले. दिस इज व्हॉट अ ग्रोथ इज.
सो खटके भांडणं होणार, पण त्याला तुम्ही कुठच्या वळणाने कशा पद्धतीने तुम्ही नेताय हे फार महत्वाचं आहे. बरोबर. पण असं पण कधी झालं असेल ना की खूप प्रेम आहे दोघांचं एकमेकांवर, मग काही खटके उडत आहेत आणि दोघांना सगळं नीट करायचंय म्हणून ते दोघंही तुमच्याकडे आले किंवा एक जण तुमच्याकडे आहे, अशी काही केस स्टडी माझ्याकडे दोघं कधीच येत नाहीत. एकाला सुचत? माझ्याकडे एकच येतो आणि दॅट्स व्हॉट माय एक्सपर्टीज इज, की त्या एकाबरोबर मी काम करून त्या पझल मधला तो मिसिंग पीस म्हणजे जो काही ब्लॉक आहे तो तिथे प्लेस करून ते पझल सोडवते. दॅट्स व्हॉट माय एक्सपर्टीज. दुसऱ्यासोबत बोलावं लागतं की तुम्ही कधी भांडण असताना खुशबू कोणीही दोघं ॲज अ कपल म्हणजे अप्रोच करते, पण ते दोघं कधीच तयार होत नाहीत. कारण भांडण असताना एकाला रिझॉल्व्ह करायचं असतं तर दुसऱ्याला रेझिस्ट करायचं असतं. दॅट इज वाय कपल काउन्सिलिंग इज फेलिंग ऑल ओव्हर द ग्लोब, बिकॉज इट गेट्स नलिफाईड. One wants to resolve, the other wants to resist. It gets nullified. That is why couple counseling is failing all over the globe. आणि म्हणून मग थेरपी आली, मग त्याच्यावरती मग कोचिंग आणि मेंटोरिंग पण आलं. करेक्ट. सो मुद्दा असा आहे की जेव्हा एक पार्टनर कोणी एक व्यक्ती मला अप्रोच करते, तिला मी सांगते बाई ग 90% तुझा पार्टनर चुकीचा आहे, 10% तरी आपली चूक असेल की नाही, ती लगेच बोलणार. मग त्याची जबाबदारी घ्यायची का? हो घ्यायची. मग ती घ्यायला जेव्हा सुरुवात करते त्यावेळेला तिच्यामध्ये काही चेंजेस आणते ती. ओके बरोबर. बोलणं बदलतं, भाषा बदलते, टोन बदलतो, अप्रोच बदलतो, आक्रस्ताळेपणा बदलतो, जेस्चर्स बदलतात. बरोबर. सॉरी म्हणणं वाढतं, म्हणजे उगीच नाही आपली जी चूक असेल त्यासाठी. फॉरगिव्हनेस वाढतो. आणि एवढं सगळं वाढल्यानंतर निष्ठूर दगडाचा तर नवरा नाहीच आहे ना, किंवा पार्टनर नाहीच आहे. त्याच्यामुळे तोही मग ही स्टार्ट्स कमिंग क्लोजर टू हर. ही स्टार्ट्स लिसनिंग हर, जे त्यांनी आधी कधीच ऐकलेलं नव्हतं. म्हणजे 8-9 वर्ष सायलेंट मॅरेजेस 3 वीक्सच्या सेशन मधनं आईस ब्रेकिंग होतात. दॅट्स द सक्सेस. वा. म्हणजे ऍटलिस्ट बोलायला तरी लागलो आपण विषयांवर, नाही तर फक्त हो नाही एवढंच त्यांचं बोलणं असं होतं इतकी वर्ष. तर हे कुठेतरी बेडवरती बसून आपण दोघं ह्या विषयावरती बोलायला लागलो. आपण आज 1.5 तास झाला एकत्र बोलतोय, ही केवढी मोठी गोष्ट आहे त्यांच्यासाठी. दिस हॅपन्स वन्स यू स्टार्ट ऍक्च्युअली रिझॉल्विंग अ प्रॉब्लेम. त्यामुळे इथे थांबू नका की दोघं येत आहेत का, कोणीच दोघं तयार होणार नाहीत पटकन जेव्हा भांडण असतं. एकाने सुरुवात करा आणि दुसऱ्याला तेवढं कनेक्ट करा. तो एकदा ऐकायला लागला की त्याला एवढं सांगू शकता. एक आपण भेटून घ्यायचं का, फक्त ऐकून घ्यायचं का, एक कॉल करायचा का, अँड देन ही कम्स इन फ्रंट ऑफ यू. सो 85% आर माय लेडीज, दे आर माय क्लायंट्स. 85% आर लेडीज, विमेन, दे आर माय क्लायंट्स. त्याच्यामुळे तुमच्या ह्या म्हणजे हा जो काही मी मला ही गाडी दिलेली आहे ते खरोखर लेडीज ह्या इतक्या इनिशिएटिव्ह घेणाऱ्या आहेत ना सॉल्व्ह करण्यामध्ये. आणि आय एम रिअली हॅपी फॉर दॅट. म्हणजे जेंट्स नाहीत असं नाहीये, पण ते नाही तेवढा इनिशिएटिव्ह घेतात. मे बी घाबरत असतील, मे बी नको असेल, मे बी अवॉइड करत असतील, मे बी समाजाची भीती असू शकते, कशाला, काही गरज नाहीये, होईल आपलं असं असू शकेल. पण बायकांचं हे प्रमाण खूप हल्ली वाढलं आहे. त्याच्यामुळे आय एम रिअली ग्रेटफुल फॉर दॅट. आणि त्यामुळे त्यांचे नवरे कनेक्ट होतात. कनेक्ट झाले की ते माझ्यासमोर आले की ते घडाघडा सगळं बोलतात की हा प्रॉब्लेम आहे. त्यांना त्यांचा अँगल दाखवला, त्यांच्या चुका दाखवल्या की आयदर ते स्वतःवर ऑन देअर ओन करतात काम किंवा माझ्याबरोबर करतील. पण शक्यतो तेवढी वेळ येत नाही. ऑन देअर ओन करतात काम आणि मग काही सेशन्स हवे असतील तर तेही मी ऑफर करते आणि मग त्यांची कपल सेशन्स होतात. दॅट इज द पीक. अच्छा, ओके. म्हणजे जिथे कुठेही काही बोलणं नाही किंवा इतका दुब्बस आहे की आत्ता डिवोर्स होणार आहे, हे कपल जेव्हा तुम्ही कपल सेशन्स अटेंड करता, दॅट इज द डिफरन्स. प्रवास किती महत्वाचा. येस. आणि तो त्या कपल करता सुद्धा खूप जास्त, त्या व्यक्तींकरता सुद्धा खूप जास्त मोठा आहे, महत्वाचा आहे. त्यामुळे द होल क्रेडिट गोज टू देम, तर ते एफर्ट्स टाकतात त्याच्यामध्ये.
पण आपल्याकडे ना मोस्टली कम्युनिकेशन आणि कन्फ्रंटेशन असं शिकवलंच जात नाही. सो हे मला वाटतं तुमच्याकडे आल्यानंतर ते सुरू तरी होत असेल, कम्युनिकेट करणं, सांगणं काय वाटतंय, कारण बऱ्याचदा बोललंच जात नाही एका घरात राहून सुद्धा. सो त्यामुळे ॲटलीस्ट सुरुवात होत असेल ह्या सगळ्याची. पण आता कम्युनिकेशन कन्फ्रंटेशन सगळं सोडून डिरेक्टली घटस्फोटापर्यंत पोहोचतात गोष्टी आणि खूप फास्ट झालं आहे. म्हणजे अगदी क्विकली डिसिजन्स घेतले जातात बरेचसे. सगळ्यांची मतं न ऐकताच काही गोष्टीचे निर्णय घेतात, कारण मला कळतंय, मला माहिती आहे आणि हे करणं गरजेचं आहे असं वाटायला लागतं. तर ह्याचा स्पीड खूपच वाढला आहे का, की असं वाटतंय की डिवोर्स नंतर खरं तर हॅपी होत आहेत माणसं. कसं आहे, टेम्पररी हॅपीनेस आणि लॉंग टर्म हॅपीनेस ह्याच्यात फरक आहे. ज्याचा त्याचा त्यांनी ठरवायचा. मी सुटले, डिवोर्स घेतला, निश्चिंत. आता मी मस्तपैकी माझं आयुष्य एन्जॉय करणार. आणि जेव्हा तुम्ही ते एन्जॉय करायला जाता आणि एक साधारण 7-8 महिने, 9 महिने, वर्ष, 1.5 वर्ष जातं आणि नंतर तुम्हाला वाटतं 4 जणांना डेट केल्यानंतर की अरे नाही रे, मी ते मिस करते. तेव्हा तुम्ही जेव्हा एकटे असता ना, आणि त्या एकटेपणामध्ये ती तुमची जी काही फिलिंग येतात, ती फिलिंग तुमची खरी फिलिंग असते. कारण तुम्ही आधीच्या लग्नात म्हणजे तुमच्या पार्टनरबरोबर किंवा त्या रिलेशनशिपमध्ये तुम्ही स्वतःकडनं काही चुका केलेल्या असतात, त्या तुम्ही रेक्टिफाय केलेल्याच नसतात. त्यामुळे त्याच चुका तुम्हाला पुढच्या 4 पार्टनरबरोबर सुद्धा भोगाव्या लागतात. त्यामुळे त्याला डिवोर्स देऊन तुम्ही फिक्स केलात, स्वतःला कधी केला. सो बिफोर टेकिंग द डिवोर्स आधी स्वतःमध्ये इंट्रोस्पेक्ट करा. नक्की माझ्याकडनं काही राहतंय का, मी कुठे चुकतीये का किंवा चुकतोय का, मी उगीच रागाच्या भरात काही गोष्टी तिला बोललो का, किंवा हे मी उगीच माझ्या आईवडिलांना शेअर केलं का, किंवा मी उगीच खोटा DV फाईल केलं का. सो हे सगळे प्रश्न तुम्ही स्वतः विचारायचे. जर क्लिअर आहात तर खरोखर टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये तर डेफिनेटली नका राहा. त्याबद्दल तर मीही सांगेन. जिथे रिस्पेक्ट नाही, जिथे अब्यूज आहे, फिजिकल व्हर्बल दोन्ही, अजिबात थांबू नका. पण काहीतरी त्याचं रिझन असणार, रूट कॉज असणार, काहीतरी असे ते जाणायचा प्रयत्न करा की आय एम हिअर टू हेल्प यू. मला सांग की हे असं का होत आहे, तू माझ्या अंगावरती हात का उगारलास, माझा काय दोष होता याच्यामध्ये, हे ॲटलिस्ट एकदा विचारणं तरी गरजेचं आहे. जस्ट विचारलं म्हणून असं नाही ना. एक केस स्टडी सांगते. लग्न झालं, एक अशी खूप आधी मी सांगत होते पण आता नंतर मी नाही सांगितली ती, मी हा तुमच्या चॅनलला सांगते. रविवारी झालं लग्न, मंगळवारी सोमवारी पूजा झाली, मंगळवार आणि बुधवारी दोन्ही दिवस दोन्ही रात्री म्हणजे हे कपल एकत्र आली. ठीक आहे. आता मंगळवार बुधवार झाला आणि गुरुवारी ही मुलगी तिच्या आईकडे संध्याकाळी निघून गेली. ओके. लग्न होऊन 4 दिवस झाले. ठीक आहे. मंगळवार बुधवार रात्री दे केम इन कॉन्टॅक्ट विथ फिजिकली, दे केम इन कॉन्टॅक्ट. आणि गुरुवारी ही निघली. तिच्या आईवडिलांनी काय सांगितलेलं होतं, काही झालं तरी लगेच निघून यायचं. आम्ही आहोत ना तुझ्यासाठी, आम्ही आहोत की नाही तुझ्यासाठी, आम्ही तुला काही कन्यादान वगैरे सगळं असेल पण आम्ही काही तुझ्यासाठी मेलो नाही आहोत. काही झालं तरी परत यायचं, थांबायचं नाही अजिबात, आम्हाला सांगायचं सगळं. मुलगी म्हणाली ठीक आहे आई. आणि तिला जो काही प्रॉब्लेम झाला तो झाला आणि ती गुरुवारी संध्याकाळी होऊन गेली आईकडे. तिने सांगितलं मला नाही राहायचं त्या व्यक्तीबरोबर, ती हॅज अब्युज्ड मी. अरे बापरे, हे सगळं वन साइडेडचा. मला तर माहितीच नाही, त्या मुलालाही माहिती नाही जो तिचा नवरा होता. तो शुक्रवारी मला भेटला आणि तो म्हणाला मॅडम असं असं झालं. आणि तो मुलगा असून सुद्धा, नवरा असून सुद्धा, किंवा त्याला ते जास्त भरून आलं, तो डोळ्यात पाणी आलं त्याच्या. तो म्हणाला की मॅडम मला म्हणजे समजत नाहीये की नक्की माझं चुकलं काय. आय वॉज नेव्हर इन अ सिरियस रिलेशनशिप हिअर बिफोर. बरोबर. सो मे बी झालेलं असं गेटिंग फिजिकली इंटिमेट थोडासा तो ॲग्रिवेट झाला असेल किंवा जास्त अँक्शस झाला असेल. सो त्या ह्याच्यामध्ये तिने त्याचा समज अब्यूज म्हणून घेतला. ओके. आणि तिने ते लगेच बॅग बेग घरून ते आईला सांगितलं की हा असा असा व्यक्ती, मी नाही त्याच्यावर लग्न, मी राहू नाही शकत त्याच्यावर. ह्याची सेशन सुरू झालं. ह्याला पहिलं सांगितलं की आधी तू स्वतःचा होल्ड घे, म्हणजे तू घाबरतोस पहिलं त्याच्यावरती तुला काम करावं लागेल. अरे हा घाबरण्यासारखं काहीच नाहीये.
व्हाय आर यू ओव्हर एक्सप्लेनिंग, राईट? ओव्हर एक्सप्लेनेशन इज अ विकनेस. गरज नाही. तू तुझा कॉन्फिडन्स ठेव, तुला एक तुझं मत मांडता आलं पाहिजे, त्यासाठी तुझ्याकडे कम्युनिकेशन, चॉईस ऑफ वर्ड्स हे सगळं पाहिजे. आणि हे सगळं झाल्यानंतर एक साधारण 3 ते 4 सेशन्स नंतर त्यांनी तिला कॉल केला. कॉल केला ती, कारण असं काही फार तुटलेलं असं नाही, तिने फक्त कंप्लेंट केलेली आईकडे. त्याच्यानंतर काही पोलीस केस किंवा असं काहीच नव्हतं. पण ते व्हॉट्सअपवरती बोलत होते एकमेकांशी, मोजकं. ठीक आहे, होला हो उत्तर म्हणू आपण तसं, कारण तिचा राग होता त्याच्यावर, एवढा काही नव्हता. तर त्यांनी तिला सॉरी म्हटलं. व्हॉट एव्हर यू वेंट थ्रू, आय एम रिअली सॉरी फॉर दॅट, बट आय डिडंट मीन इट. ठीक आहे, असं मी तुला एक एक्झाम्पल देते. तर अशा पद्धतीचं काही कम्युनिकेशन त्यांनी केलं, जेणेकरून तिला ते कन्व्हिन्स झाली. ते दोघं बाहेर कॅफेमध्ये भेटले. ओके, तो तिला घेऊन माझ्याकडे आला नेक्स्ट सेशनला. त्याच्यानंतर तिच्यावरती काम करणं सुरू झालं, कारण तिला आई वडिलांच्या मताच्या पुढे काही सेच नव्हता. अँड दॅट वॉज द रूट कॉज. शी हॅड नेव्हर एव्हर सेड नो टू हर पेरेंट्स. अच्छा. त्याच्यामुळे ती जे म्हणालेले ते की एवढंसं झालं तरी आमच्याकडे ये, तर तिला जे पटलं नाही ते तिने त्यांना सांगितलं, कारण स्वतः डील करण्याची कधी ताकदच नाही, किंवा त्याच्या ओव्हर पॅम्पर्ड ह्याच्यामध्ये तिला कधी ते शिकवलेलंच नव्हतं. वन्स शी रिअलाइज्ड की ही गोष्ट होऊ शकते, माणसाकडनं अन्वधानाने चूक होऊ शकते. ओके, मग ती आपण ऍक्सेप्ट करायची की ती चूक आहे आणि ती माफ करून पुढे जायचंय. फक्त सांगायचंय बाबा रे, हे असं परत रिपीट नाही होईल याची काळजी घे, बिकॉज आय फील व्हेरी इन्सिक्युअर विथ यू दॅन. हे कम्युनिकेशन आहे. करेक्ट. आज 2.5 वर्षाचा मुलगा आहे त्याला. वाव. म्हणजे त्याच्यानंतर तिच्या आईची 2 सेशन्स पण त्यांनी बुक करेल. वा वा. हाऊ नॉट टू इंटरफिअर. ऍक्च्युली दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. खरंच. म्हणजे तीच एवढी सक्षम झाली नंतर की तिला कळलं की हे जरा जास्त हँड होल्डिंग होत आहे माझं आई बाबांवर, त्याची गरज नाही. इथे रिलाय करणं गरजेचं, कारण मुलगा खरोखरचा तो कधीच नव्हता रिलेशनशिपमध्ये, त्याच्यामुळे त्याला माहिती नव्हतं, त्याला अनुभव नव्हता. ही वॉज लुकिंग ॲट अ ऑपोजिट सेक्स फॉर द फर्स्ट टाइम. तो त्या गोष्टी घडल्या. ओके, एक नातं तो वाचलं. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. पण खरंच सध्या या सगळ्या डिवोर्स केसेसमध्ये जास्तीत जास्त प्रमाण आई बाबा, सासू सासरे, इनलॉसच्या इंटरफेरन्सचं असतं की कपल प्रॉब्लेम्स हे मेन कारण असतं. आपण जज नको करूया, नंतर असे अटॅक करतील सगळे पेरेंट्स माझ्यावरती. पण आई वडिलांचा इंटरफिअरन्स म्हणजे गायडन्स जेव्हा इंटरफिअरन्समध्ये जातो ना खुशबू, त्याची त्यांना ना थिन लाईनच माहिती नाहीये. अरे मी चांगल्यासाठी करतीये, मला माहितीये त्याला ज्यूस कसा लागतो, मला माहितीये त्याला मेथीचे ढेपले आवडतात, पालकचे नाही. बाजूला ठेवा ना जरा, तिला टोमॅटोचे करू दे, त्याला खाऊन तर बघू दे. आवडेल नाही आवडेल, लेट देम फेस, लेट देम लर्न. त्यांना पडू दे ना. किती स्पून फिडिंग कराल, म्हणजे काही गरज आहे का ह्याची? नाही माझ्या मुलाची आबाळ, अरे 1 वर्ष आई होत नाही, त्यांनी म्हणजे ज्या अँटिना उघडून ऑन करून मग लग्न केलेलं आहे, नाही का? बरोबर, डोळे बंद करून तर नाही गेल्या. सो लेट देम मॅनेज, लेट देम हॅव द कपल टाइम, लेट देम लर्न फ्रॉम इच अदर, लेट देम बिल्ड देअर ओन मॅरेज, देअर ओन रिलेशनशिप. तुम्हाला विचारलं तेव्हा तुम्ही सांगा ना. मी तुम्हाला डिसरिस्पेक्ट करा असं म्हणतच नाहीये, पण उगीच जास्त होतं कधी कधी, हे एक कारण आहे. आणि बाकी कपल्स म्हटलं त्यांना डीलिंग नाही जमत आहे, नातं सांभाळायला शिकावंच लागेल. लीना परस्परला बाजूला ठेवा, दुसरीकडनं कुठूनही शिका, पण शिका. बरोबर, कारण यू डोंट नो द डीलिंग टेक्निक्स. आणि ह्यानी तुमच्या नुसत्या करिअरवरती नाही इम्पॅक्ट पडत आहे, तुमच्या मेंटल हेल्थवरती इम्पॅक्ट पडते. तुम्ही फ्रस्ट्रेटेड राहता, तुम्ही ओव्हर थिंकिंग करता, तुम्ही ह्याचा राग त्याच्यावरती काढता. हे सगळं अभ्यास वाढवायची काय गरज आहे? करेक्ट आहे. पण ह्या सगळ्या कारणांमुळेच आता मला वाटतं आत्ताचं यूथ किंवा मिलेनियर्स पण म्हणा, काही लग्नापासूनच लांब पडत आहे. करेक्ट. बरेच जण इन्क्लुडिंग सम ऑफ देम, म्हणजे मी पण ओळखते, त्यांना लग्न नाही करायचं, हे व्हेरी क्लिअर अबाउट इट. त्यांचं छान चाललंय हे सिंगलहुड, त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की नाही करायचं. तर हे खरंच लग्न संस्था हळूहळू होईल. मी ऑलरेडी म्हटली गोष्ट आहे, येत्या 10 ते 15 वर्षात लग्न संस्था बंद होऊ शकते. लग्न संस्था वाईट नाही आहे, पण उगीच ब्लेम करू.
इट्स अ व्हेरी स्टेबल इन्स्टिट्यूशन. यू डोंट नो हाऊ टू डील विथ इट. त्यामुळे आपण त्याला एलिजिबल नाही किंवा आपल्याला ते शिकायचं नाहीये. कारण आपण आपल्या सिंगलहुड मध्ये ओके आहोत. करेक्ट. ओके राहा. म्हणजे असं टीका टिप्पणी करणारी मी व्यक्तीच नाही. इट इज युअर चॉईस. करेक्ट. पण जर त्या रस्त्याला जाते तर मात्र शिका, कारण तुम्हाला कोणाच्या भावनांशी खेळायचा अधिकार नाही असं मला वाटतं. सोशल मीडियामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होते का? हो, रील आणि रिअल इम्पॅक्ट तर होणारच. कारण तुम्ही तुमच्या पर्सनल स्पेसमध्ये नक्की काय करताय कोणालाच माहित नाही. त्यामुळे प्रत्येकाचाच होतोय का असं मी नाही म्हणणार, पण तुम्ही होऊ दिला तो तर इट्स अप टू यू किती लेवलपर्यंत सोशल मीडियाला एंट्री द्यायची आपल्या नात्यामध्ये, म्हणजे रिअल नात्यामध्ये, रिअल लाईफमध्ये. ओके. बाकी तर सगळं बंबार्डिंग चालूच आहे सगळं. ॲब्सोल्युटली. पण तुमच्या सोशल मीडियावर मी खूप काही इंटरेस्टिंग गोष्टी वाचल्या आहेत, त्या मला फक्त तुमच्या तोंडून ऐकायचं की तुम्ही ते का लिहिलं. तुमच्या बाउंड्रीज नात्याला इंटरफेरन्स नाही तर तुमची सेल्फ ग्रोथ आहे. दिस इज सच अ ब्युटिफुल लाईन. पण हे किती कठीण आहे आणि हे खरंच मॅनेजेबल आहे का? मला काय हवं आयुष्यात ह्यासाठी मी स्वतःला काय बाउंड्री सेट केल्या पाहिजे हे फक्त मला माहिती. आणि ह्या बाउंड्रीमधनं ग्रोथ फक्त माझी आहे आणि माझ्याशी निगडीत माझ्या रिलेशनशिपची आहे. सो ठीक. हॅपीली एव्हर आफ्टर एक माइलस्टोन नाही तर प्रोसेस आहे. त्याच्या ब्युटिफुल थिंग. हे खरंच खूप योग्य. नक्कीच एका वाक्यात सगळं सबब होतं. एक्झॅक्टली. म्हणजे इट्स अ प्रोसेस. तुम्हाला असं रेडीमेड नाही मिळणार काही. तुम्ही त्या भ्रमात राहा. आता तुम्ही आज नाही 10 वर्षांनी तरी आपण नका राहू त्या भ्रमात. आणि हे वाक्य तर आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडलं. सुंदर नातं मॅनिफेस्टेशनने नाही तर प्रयत्नांनी बनतं. हे इतकं गरजेचं आहे, कारण मॅनिफेस्टेशनने तुमचा बॉयफ्रेंड किंवा नवरा अट्रॅक्ट करण्यासाठी इतकं शिकवलं जात आहे. प्रयत्न करायला नक्की नाही सांगत आहे. तुम्ही स्वतःशी क्लिअर पाहिजे. एकदम सिम्पल सांगायचं, सेल्फ इंट्रोस्पेक्ट करून स्वतःशी क्लिअर असाल, स्वतःची व्हॅल्यू रिस्पेक्ट तुम्हाला माहिती आहे, तर यू आर व्हेरी क्लिअर अबाउट डिझायनिंग इट. मला थोडं जाणायला आवडेल डेटिंग नाती आणि कन्फ्युजन या तुमच्या पुस्तकाबद्दल जे आताच लॉन्च झालंय. नाव तर अतिशय सुंदर आहे आणि खूप एक्साइटिंग वाटतंय. काय आम्हाला वाचायला मिळणार आहे ह्याच्यामध्ये? हे जे काही 5वं पुस्तक माझं येतं ते नाती म्हणजे प्री मॅरिटल लेवलवरती जितक्या केस स्टडीज हँडल केलेल्या आहेत. मग त्यामध्ये डेटिंग फेज झाली, सिच्युएशनशिप झाली किंवा इतर आपण जे काही आत्ता कन्सेप्ट्स टर्मिनॉलॉजीज डिस्कस केल्या, त्यातनं जे कपल्स त्यातनं जी लोक बाहेर आली, ब्रेकअपच्या चेनमधनं बाहेर आली, ह्यांच्यावरती आधारित ह्या 20 कथांचा हा संग्रह आहे. आणि आधीची पुस्तकं ही पोस्ट मॅरिटल होती. हे एकमेव पुस्तक डेटिंग रिलेशनशिप्सवरती आधारित आहे, प्री मॅरिटल लेवल. व्हेरी नाईस. डेटिंग नाती आणि कन्फ्युजन नक्की विकत घ्या पुस्तक. आता आपलं शेवटचं सेगमेंट, काही मिथ्स आहेत रिलेशनशिप्स आणि नात्यांबद्दल, तर ती खरी की खोटी ते तुम्ही आम्हाला सांगा. बॉलिवूडचा डायलॉग आहे फेमस की हम एक बार जीते हैं एक बार मरते हैं, प्यार भी एक बार होता. खरं खोटं? खोटं. होऊ शकतं का? येस. प्यार म्हणजे प्रेमात पडू शकतं. व्हेरी ट्रू. परफेक्ट रिलेशनशिप म्हणजे भांडण नसणं. हे कितपत खरं? खोटं. जे प्रेम करतात त्यांना एकमेकांच्या सगळ्या गोष्टी समजतात, सांगायची गरज नसते. याबद्दल काय? खोटं. खोटं सांगावं लागतं. नक्कीच. कम्युनिकेशन नक्कीच. कारण मनकवडे सगळेच नसतात ना. या भ्रामक कल्पनेत ना आपण बाहेर यायला पाहिजे. त्याने मला समजलं का नाही, अरे ते सांगितल्याशिवाय मला कळणार कसं, असं जेव्हा तो उत्तर देतो तेव्हा मग तुम्ही म्हणता अरे एवढं कसं नाही समजलं तुला, असं. पण होतं असं की कारण तो स्वभाव आहे माणसाचा, तर प्रत्येक गोष्ट सेन्स होते असं नाही. नातं टिकवायचं असेल तर त्यासाठी स्वतःला बदलावंच लागतं. 100% बदलावं लागतं. 100%. आणि मग बदलून समोरच्याने ऍक्सेप्ट केलं तर इट इज अ गुड. आपण बदलतो तेव्हा समोरचा ऑटोमॅटिकली बदलतो. येस, तेही खरं. जसं मी मगाशी म्हटलं
10% सांगत. जेव्हा ते पझलमधलं तुम्ही लावता तेव्हा तुमचं पझल पूर्णपणे सुटतं. सुरुवात तिथून तरी व्हेरी ट्रू. एकदा ब्रेकअप झालं की त्या माणसाशी परत कोणतंही नातं ठेवणं शक्य होत नाही. शक्य होत नाही पेक्षा ठेवू नये, कारण का त्याच्यात शेवटी आपण माणूस आहोत तर इमोशन्स येऊ शकतात. ओके. शक्यतो नीट म्हणजे आपण म्हणून फ्रेंड्स फॉर एव्हर वगैरे, पण असं नसतं. नाही मुद्दामून आपण त्या गोष्टीला कशाला जा असं मत आहे. ओके. आणि शेवटचं, प्रेमात स्पेस मागणं म्हणजे नातं संपण्याच्या गाठेवर आहे. चुकीचे नाही, 100% चुकीचे. स्पेस पाहिजे, ऑफकोर्स पाहिजे. आज हे जे काही आहे किंवा जे की माझा पर्पज आहे आज, दिस इज माय स्पेस राईट इन माय रिलेशनशिप. बट आय हॅव मेड हिम अंडरस्टँड, माय पार्टनर अंडरस्टँड की ही माझ्यासाठी माझी गरज तशी त्याची गाण्याची गरज आहे, बिकॉज ही इज अ सिंगर, सो ही लव्स दॅट. त्यामुळे ही प्रत्येकाची स्पेस आपण द्यायलाच पाहिजे. थँक्यू सो मच लीना मॅम. आज तुम्ही इतका छान तुमचा अमूल्य वेळ दिलात, इतकं छान गायडन्स दिलात आम्हाला, त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि हे मज्जा वेलनेस करून एक सप्रेम भेट. थँक्यू. मज्जा पिंक हे विमेन सेंट्रिक चॅनल आहे आणि त्याला सबस्क्राईब करा. त्याचा मज्जा वेलनेस हा जे सेगमेंट आहे तो ऐकायला त्याचे सगळे भाग जरूर ऐका. आणि मी लीना परांजपे तुम्हाला इन्व्हाइट करते. माझं पुस्तक जे आत्ताच लॉन्च झालं आहे, डेटिंग, नाती आणि कन्फ्युजन, त्याला वाचा आणि त्याचा अभिप्राय मला जरूर कळवा. थँक्स अ लॉट. आणि तुम्ही लक्षात घ्या, नातं हा एक सुंदर प्रवास आहे. हा कधी कधी कठीण वाटू शकतो, पण एकत्र एकमेकांना समजून घेणं, एकत्र घडत जाणं, भावनिकदृष्ट्या समृद्ध होणं, हेही खूप छान असतं. आणि जर आपल्या नात्यांबद्दल काही प्रश्न पडले असतील तर आजच्या या नवीन युगात या बदलत्या नात्यांच्या प्रश्नांची उत्तरं शोधा आणि आपल्या नात्याला अजून आणखी मजबूत करा. कारण मानसिक स्वास्थ्य हे फक्त आजची गरज नाही, तर आयुष्यभराची साथ आहे, स्वतःशी. आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या जवळच्यांसोबत शेअर करा आणि मज्जा पिंक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढील भागात नवीन विषय, नवीन मार्गदर्शनासहित. तोपर्यंत तुझ्या आरोग्यासाठी तुझ्यासोबत मज्जा वेलनेस.